नमस्कार, मी सृष्टी। आज आपण चार्टक्स ब्लाऊजचा पेपर कटिंग बघणार आहोत। नेहमीप्रमाणे पहिली मागील बाजू कट करून न घेता आज आपण दोन्ही बाजू एकदम कट करणार आहोत। असं केल्याने आपला वेळही वाचतो। मागील गळा कमी असल्यावर शोल्डर किती घ्यायचे ते पण पाहू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमच्या आवडीचे असेच व्हिडिओ मी टाकत राहीन। कमेंट्समध्ये तुम्हाला ब्लाऊज संदर्भात काही माहिती हवी असेल तर नक्की कळवा। चला तर सुरुवात करूया। स्क्रीनवर दिलेल्या मापावरून पेपर कटिंग करायचं आहे। ही सर्व मापे मी आजीच्या ब्लाऊजवरून घेतलेली आहेत। चला तर बघूया। पेपर असा फोल्ड करून घ्यायचा, बंद बाजू आपल्याकडे घ्यायची। एक लाईन आखून घेऊया वरच्या साईडनं। पूर्ण उंची आहे 13 प्लस 1.5 इंच। शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे। योकपट्टीसाठी अर्धा जाणार आहे आणि टक्ससाठी अर्धा। असं टोटल 1.5 इंच ॲड करायचं आहे। पुढील बाजूची मापे टाकताना मागील बाजू पण विचारात घ्यायची। एक लाईन आखून घेऊया। त्यानंतर शोल्डर आहे 14 इंच, 14चे हाफ 7 इंच। मागील गळा कमी असल्यामुळे शोल्डर वाढीव घेतलेला आहे। 7 इंचावर खुणा करून घेऊया। त्यानंतर मुंडा खोली 6.25 इंच घेतलेली आहे। मागील गळा कमी असल्यामुळे मुंडा खोली पण थोडीशी वाढवलेली आहे 6.25। जास्त नाही वाढवायची, 6.25। छाती कमी असल्यामुळे, छाती 32 असल्यामुळे 6.25 पर्यंतच मुंडा खोली वाढवलेली आहे। खुणा करून घेऊया। त्यानंतर छाती आहे 32 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच। नवीन शिकत असलेल्यांना जमत नसेल तर अशी टेप फोल्ड करून चौथा भाग काढू शकतात। अशा प्रकारे टेप फोल्ड करायची। 8 आलं, 8 इंच। 8 इंच प्लस 2 इंच शिलाई। आखून घेऊया। त्यानंतर कंबर आहे 28। टेप फोल्ड करून घेऊया। टेप फोल्ड करायची ट्रिक नवीन शिकत असलेल्यांसाठी आहे। तुम्हाला जमत असेल तर डायरेक्ट पण चौथा भाग काढू शकता। चौथा भाग आहे 7 इंच। 7 इंच प्लस 2 इंच शिलाई करायची। आपण दोन्ही बाजू कट करतोय त्यामुळे मागील बाजू पण विचारात घ्यायची। मागील बाजूमध्ये टक्ससाठी 1 इंच ॲड करायचं आहे। लाईन आखून घेऊया। त्यानंतर मुंडा खोली आखून घेऊया। त्याआधी पुढील गळा आखून घेऊया। गळा रुंदी आहे 3.5 इंच। क्रॉस पट्टी लावून 6.5 इंच पुढील गळा आहे।
खालच्या साईडनं 3.5 मार्क करून घेऊया. त्यानंतर बॉक्स आखून घेऊया. आणि गोल असा शेप देऊया. त्यानंतर मुंड्यातील माप टाकून शेप देऊन घेऊया. त्यासाठी अर्धा इंच आतून खुणा करून आखून घेऊया. एक इंच हे पुढील बाजूसाठी 1 इंच आणि मागील बाजूसाठी 1.25 इंच खुणा करून घेऊया. आणि इथून 1/2 इंच खालच्या साईडनं मार्क करून घ्यायचं. असं केल्याने ब्लाऊजला चुन्या येतात त्या येत नाहीत. आखून घेऊया. शेप देऊन घेऊया. आता शेप हा पहिला डॉट डॉटनेच देत जावा, त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी असते. मी असं डॉट डॉटने देते, त्यानंतर डार्क करून घेते. त्यानंतर डार्क करून घ्यायचं. त्यानंतर योगपट्टीची मापे टाकून घेऊया. पुढच्या साईडनं 2.5 इंचावर खुणा करूया. इथून 2.5 इंचावर खुणा करूया. पट्टीने आखून घेऊया ए पॉइंट. त्यानंतर 1 इंच वरच्या साईडनं वाढवायचं. आणि योगपट्टीचा शेप द्यायचा. त्यासाठी टेप लावून मध्य काढून घ्यायचा. त्यानंतर मध्यापर्यंत योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. इथून 4 इंचावर मार्क करून घेऊया मधल्या टक्ससाठी. त्यानंतर तुम्ही अशी टेप लावून पण टक्स पॉईंट काढू शकता. टक्स पॉईंट आहे 10.25 इंच. मी हा टक्स 2.25 इंचीचा घेणार आहे. 2.25 इंचावर खुणा करून घेऊया. साईडनं अर्धा इंचावर मार्क करून घेऊया. हा टक्स अर्धा इंचाचा असणार आहे. बाकीचे तिन्ही टक्स 1/2 इंचाचे स्टिचिंग करायचे आहेत. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर या टक्स पॉईंटकडून 1.5 इंच आणि
मुंडा खोलीमधला टक्स 2 इंचावर मार्क करून घेऊया. 1.5 इंच थोडंसं वरच्या साईडला खुणा करून घेऊया. दीड इंच हा पण थोडासा वरती खुणा करून घेऊया. मुंडा खोलीमधला टक्स 2 इंच खुणा करून घेऊया आणि पट्टीने आखून घेऊया. थोडासा क्रॉस जाणार आहे, क्रॉस आखायचा. हा सरळ आखून घ्यायचा. हा थोडासा क्रॉस, हा पण क्रॉसच येणार. हे तिन्ही टक्स 1/2 इंचाचे स्टिच करायचे आहेत. 1/2 इंचावर मार्क करून घेऊया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाऊजचे डायरेक्ट कपड्यावर कसे मेजरमेंट घ्यायचे आणि स्टिचिंगचा पुरा व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यामुळे पटकन व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे तिन्ही टक्स 1/2 इंच आखून घ्यायचे. आता हे 4 टक्स स्टिच केल्यावर कपडा कमी पडेल, म्हणून जेवढं टक्ससाठी घेतलेलं आहे तेवढं साईडनं वाढवायचं. आखून झाल्यावर साईडनं वाढवून घेऊया आपण. आयपट्टीमधला टक्स आणि शिलाईमधला टक्स यांच्यासाठी आपण पहिलंच वाढीव घेतलेला आहे. पूर्ण उंची प्लस 1.5 इंच, वरच्या साईडनं 1/2 इंच, योकपट्टीमध्ये 1/2 इंच आणि ह्या टक्ससाठी 1/2 इंच, असं टोटल 1.5 इंच आपण पहिलं घेतलेलं आहे. इथे पण पहिलंच घेतलेलं आहे. आता मधल्या टक्स मापून घेऊया. 1 इंच मधल्या टक्स आहे, 1 इंच ते पुढे वाढवूया. त्यानंतर मुंडा खोलीमधला टक्स आहे 1/2 इंच, ते पण इथून वाढवून घेऊया. आणि रेषा आखून घेऊया. पट्टीने आखताना योकपट्टी सोडून आखून घ्यायचं. स्टिचिंग केल्यावर ती बाजू योकपट्टीपर्यंत येणार. अशा प्रकारे पुढील बाजू तयार झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. खालच्या साईडला मागील बाजूचा पेपर ठेवलेला आहे. वरचा भाग कटिंग केल्यावर खाली ठेवलेल्या मागील बाजूमधून 1/2 इंच कमी करायचा.
प्रकारे साईडनं कट करून मागील बाजू आणि पुढील बाजू वेगळी करून घेतली. त्यानंतर मागील बाजू आणि ही आहे पुढील बाजू. त्यानंतर योगपट्टी वेगळी करायची. आता तुम्ही पाहू शकता मधला टक्स स्टिच केल्यावर वरचा भाग आणि योगपट्टी सेम होईल. उरलेलं पूर्ण कट करून घेऊया. पुढील बाजू कट करून झालेली आहे. आता मागील बाजू बघूया. अशा प्रकारे दोन्ही बाजू एकदम कट केल्यामुळे मागील बाजू आपल्याला तयार भेटते. त्यात थोडेफार चेंजेस करायचे, ते करून घेऊया. पुढील बाजू ठेवून शोल्डर पट्टीची खुणा करून घेऊया. त्यानंतर टेप लावून पूर्ण उंची 13 + 1 इंच खुणा करून घेऊया. कमरेकडून तुम्ही अर्धा इंच कमी करू शकता. डायरेक्ट 13 + 1 इंच आखून घेऊया. गळा रुंदी 3.5 वर मार्क करून घेऊया. त्यानंतर मागील गळा आहे 4 इंच खुणा करून घेऊया. खालच्या साईडनं 3.5 इंच मार्क करून बॉक्स आखून घेऊया. आता शेप देऊन घेऊया. त्यानंतर कमरेची मापं टाकून घेऊया. 7 इंच प्लस टक्ससाठी 1 इंच, 2 इंच शिलाई. त्यानंतर छातीचा चौथा भाग 8 इंच प्लस 2 इंच शिलाई. पुढील भागामध्ये आपण वाढवलेलं होतं ते मायनस करायचं, आखून घेऊया. त्यानंतर टक्स पॉईंट आखून घेऊया. टेप अशी लावून मध्य काढून घ्यायचा. टक्सची उंची 4.5 इंच. आखून घेऊया. साईडनं अर्धा इंच मार्क करून घेऊया. आखून घेऊया. त्यानंतर मुंडा खोली आखून घेऊया. आणि मार्जिनचं आखून घेऊया. अशा प्रकारे मागील बाजू आणि पुढील बाजू कट करून झालेली आहे. त्यानंतर हाताचं पेपर कटिंग बघूया. बंद बाजू आपल्याकडे घ्यायची. पेपर असा फोल्ड करून घ्यायचा. हात उंची आहे 8.5.
प्लस 1 इंच स्टिचिंगसाठी खुणा करून घेऊया. पुढच्या साईडनं पण खुणा करून घेऊया आणि सरळ लाईन आखून घेऊया. लाईन आखून घेऊया. त्यानंतर हे माप मुंडा खोली मोजून घ्यायचं आहे. टेप अशी लावून माप काढून घेऊया. बघू शकता 9.25 इंच आहे. अर्धा इंच वरच्या साईडला स्टिचिंगसाठी जाणार, त्यामुळे 9.25 इंच खुणा करून घेऊया. 9.25 इंच बॉक्स आखून घेऊया. त्यानंतर दंडगेर आहे 4.5 प्लस 2 इंच 6.5 इंच खुणा करून घेऊया. 4.5 प्लस 2 इंच शिलाई. इथे मी लांब हातासाठी 3.5 इंच घेते. 3.5 इंच आणि लहान हातांसाठी 3 इंच घेते. शिलाईचा आखून घेऊया. इथून 2 इंच शिलाई मार्क करून घेऊया. हा जो भाग आहे तो सरळ यायला हवा. आखून घेऊया. त्यानंतर इथे 2 इंच सरळ घ्यायचं. 2 इंचावर मार्क करून घेते आणि पुढील भागाला शेप द्यायचा. ही लाईन आखून घेऊया. इथे मध्य काढून घेऊया. टेप लावून फोल्ड करून मध्य काढून घेऊया. वरच्या साईडनं 1/2 इंच खुणा करून घेऊया. पाव इंच. त्यानंतर शेप देऊया. मी पहिला डॉट डॉटने देते. अशा प्रकारे हलक्या हातावर शेप द्यायचा, मग तो व्यवस्थित येतो. आता डार्क करून घेऊया. पाहू शकता असं केल्याने शेप पण व्यवस्थित येतो. बघा किती मस्त असा शेप आलेला आहे. आता कटिंग करून घेऊया.
वरच्या साईडचा शेप पहिला कट करायचा. त्यानंतर सिंगल पेपर करून खालच्या साईडचा शेप कट करून घेऊया. अशा पद्धतीने हाताचं पेपर कटिंग करायचं. सर्व हातुंजीचे कटिंग ह्याच पद्धतीने करा. चार्टर्स ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकेनच, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. ज्यांनी माझ्या आधीच्या व्हिडिओंना लाईक केलं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून आभार. तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.